सध्या खेड तालुक्यात निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे। यामध्ये अनेकदा चुकीच्या टीका टिप्पणी होऊ लागल्या आहेत। खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती ज्योती अरकडे यांच्यावर विरोधी उमेदवारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या टीकांचा ज्योती अरकडे यांनी आपल्या खास शैलीत असा समाचार घेतला आहे। नमस्ते, मी माजी पंचायत समिती उपसभापती ज्योती केशव आरगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि आत्ता संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालिका म्हणून काम करत आहे। काल जो माझ्याबद्दल जे षडयंत्र रचलं गेलं त्याबद्दल मी समाजाला एक सांगू इच्छिते। निवडणुका आल्याच्या नंतरनं हे असे आरोप होत राहतात। माझे बंधू आदरणीय अनिलदादा कडपाटील यांना कुणीतरी भासवलं। पहिलं तर माझं संतोषनगर बाम हे गाव हे माझ्या गणातच येत नव्हतं, माझ्या गटातच येत नव्हतं। ते गाव होतं पिंपरीपाईट ह्या गटामध्ये। त्यावेळेस तुम्ही त्या सदस्यांना विचारायला पाहिजे होतं, त्याची तुम्ही पूर्णपणे चाचपणी करायला हवी होती। माझ्याबरोबर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे, विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे पटेल असतील आणि मी स्वतः पंचायत समितीला त्यावेळेस होते। मला एकच सांगायचं आहे की संगमेश्वराच्या मंदिरामध्ये 84 लक्ष रुपयाचं काम त्यावेळेस भाऊ असतील, आमदार साहेब असतील आणि मी स्वतः असेल त्या माध्यमातून केलेलं आहे। आत्ता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका रणनीती चालू आहे आणि प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं आदरणीय आत्ताचे उमेदवार जे सय्यद भाई आहेत त्यांना माझे हात जोडून एक बहीण म्हणून विनंती करते, तुमची पार्श्वभूमी, तुमचे मामा हे कडूसला आहेत, कडूसपासनं तर काळूसपर्यंत मला यायला लावू नका। मी आत्ता खूप शांत आहे, मी हिंदुत्ववादी आहे, मी एका चांगल्या पक्षाची ह्या तालुक्यामध्ये काम करत आहे। आत्तापर्यंतच्या जो माझा 10 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे त्यामध्ये माझ्याकडं कुणी गालबोट लावायची कोणाची हिंमत झालेली नाही। मी अनिल भाऊ असतील, सय्यद भाऊ असतील त्यांना हात जोडून परत एकदा बहीण म्हणून विनंती करणार आहे की कोणत्याही प्रकारचा आरोप हा माझ्यावर तुम्ही करू नका आणि मला नाही त्या गोष्टीला करण्यासाठी तुम्ही भाग पाडू नका।